गणू, सासरेबुवा घेऊन जावा तुमची मुलगी. डोक्याला ताप दिलाय नुसता. सासरा, माझी पोरगी सोन्यासारखी आहे. गणू, जरी सोन्यासारखी असली तरी त्या सोन्यामध्ये कॅरेटचा फरक असतोच की. तिला भेटायला गेलो तर 500 जातील, प्रचाराला गेलो तर 500 येतील. तिला भेटायला जाऊ का प्रचाराला जाऊ? पुणेरी माणूस, अरे वेड्या, तिला घेऊन जा, 1000 रुपये येतील. दिवाळी जवळ आली आहे. आता साडी खरेदी करण्यासाठी चढाओढ चालू झाली आहे. एक बाई साड्यांच्या दुकानात जाते. दुकानदार, कसली साडी दाखवू? बाई, शेजारीण जळून जळून गेली पाहिजे अशी दाखवा. पुणेकर, अहो अजून बिस्किट खा ना. पाहुणे, नको, आधीच मी 5 बिस्किटे खाल्ली आहेत. पुणेकर, तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत, पण अजून का? इथे कोण मोजत बसले? एक उंदीर दारूच्या ड्रमामधून बाहेर निघाला आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लाथ मारून म्हणाला, बाई, वाड्यावर या. जगातील सर्वात मोठ्या 2 खोट्या गोष्टी. नंबर 1, बायको 2 मिनिटात आवरते. नंबर 2, नवरा 2 मिनिटात घरी येतो. बायको नवऱ्याला सहज म्हणते, तुम्हाला नाही वाटत का पावसाळा आहे, पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्यात, जरा गाणं गुणगुणावं. यावर नवरा म्हणतो, पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं. आजकाल जुळी बाळांची संख्या वाढली आहे. यावर एका समाजशास्त्रज्ञाला विचारल्यावर तो सांगतो की समाजात हिंसा खूप वाढली आहे. त्यामुळे मुलं एकटी-दुकटी जन्माला येण्यास घाबरत आहेत. शिक्षक, काय रे बंड्या, शाळेचं टायमिंग 7 वाजता आहे आणि तू 8 वाजता येतो. बंड्या, सर, तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ, तुम्ही शिकवायला सुरुवात करा. सरांनी कपडे फाटेपर्यंत हाणला. वर्षभर माझी कंबरदुखी, माझी गुडघेदुखी असं म्हणणाऱ्या बायका नवरात्रीत जमिनीला खड्डे पडेपर्यंत नाचतात आणि स्पीकर बंद झाला तर, शी बाबा, आत्ताच आले होते, वाजव रे, परी हूँ मैं.